संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर. होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात झाली पुन्हा सुधारणा. अजून कापसाचे भाव वाढण्याची शक्यता. काय कारण आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा निश्चितच भावात वाढ झाली असेल. तुम्ही सुद्धा कमेंट करा, तुमच्याकडे भाव किती रुपयाने वाढले ते. मित्रांनो, सुरुवात करतोय बातमीला. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. मित्रांनो, पावत्या सुद्धा दाखवणारे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कापूस आयातीवर 11% शुल्क लागू. कापूस आयातीवर गुरुवारपासून तारीख 11% आयात शुल्क लागू झाले. याचा आधार बाजाराला मिळाला असून काही ठिकाणी कापसाच्या दरात 100 ते 200 रुपयापर्यंत सुधारणा झाली आहे. कापसाला प्रति क्विंटल वाढून भाव मिळत आहे. कापूस आयातीवर गुरुवारपासून 11% आयात शुल्क लागू झाले. याचा आधार बाजाराला मिळाला असून काही ठिकाणी कापसाच्या दरात 100 ते 200 रुपयापर्यंत सुधारणा झाली आहे. कापसाला प्रति क्विंटल 7,700 ते 8,000 रुपयाच्या दरम्यान दर मिळाला. सरकारने आयातविषयक धोरण कायम ठेवले तर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सुद्धा अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे दिलासादायक बातमी आहे. मित्रांनो, सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत कापूस आयातीवरील 11% शुल्क काढले होते. अमेरिकेने भारताच्या कापड आयातीवर 50% शुल्क लागू केल्याने उद्योगांनी कापूस आयातीवरील शुल्क काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने 19 ऑगस्ट रोजी 30 सप्टेंबरपर्यंत 11% शुल्क काढले होते. त्यानंतर मुदतवाढ देऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती. त्याची मुदत आता संपली आहे. सरकारने ही मुदतवाढ देण्याविषयी कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे 1 जानेवारीपासून हा नियम लागू झाला. सरकारने 31 डिसेंबर नंतरही कापसाची शुल्कमुक्त आयात कायम ठेवावी अशी मागणी उद्योगांनी केली होती. शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ द्या, आयात शुल्क कायमस्वरूपी काढून टाका अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि तामिळनाडू स्पिनिंग मिल्स असोसिएशनने केली होती. मात्र सरकारने आतापर्यंत उद्योगांच्या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आयात शुल्क लागू झाले आहे. मित्रांनो, दर सुधारण्याचे संकेत. कापूस आयातीवर 11% शुल्क लागू झाल्याचा परिणाम लगेच बाजारावर दिसला आहे. देशातील बहुतांशी बाजारात आज कापूस दरात 100 ते 200 रुपयापर्यंत सुधारणा दिसून आली आहे. कापसाचा सरासरी भाव 7,700 ते 8,000च्या दरम्यान पोहोचला आहे. पुढील काळात कापसाच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. सरकारने आयात शुल्क कायम ठेवल्यास पुढील महिनाभरात दरात आणखी 200 ते 300 रुपये सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सुद्धा अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. मित्रांनो, खास करून शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे दिलासादायक बातमी की कापसाचे भाव अजून 200 ते 300 रुपयाने वाढू शकतात. मित्रांनो, CCIच्या खरेदीत वाढ. देशात आतापर्यंत कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी होता, त्यामुळे CCIची खरेदी वाढली आहे. CCIने आतापर्यंत जवळपास 62 लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. CCIच्या खरेदीमुळे खुल्या बाजारातील दर सुधारण्यास मदत झाली आहे. CCI यंदाही 100 लाख गाठी कापूस खरेदी करेल असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, तुम्हाला कापसाच्या पावत्या दाखवतो एकदा मानवतेतून. त्या अगोदर तुमच्याकडे काय भाव चालू ते कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी. मित्रांनो, सुरुवात करतोय. मित्रांनो, मानवत येथे पहिली पावती बघा 7,610 रुपये शेतकऱ्याच्या नावासहित आपल्याला दिसत आहे. पुढची पावती बघा, अंजित राठोड यांना 7,655चा कापसाला भाव मिळाला. पुढची एक पावती बघा, मानवतचीच पावती तुम्हाला दाखवतो. भगवान मतकरे म्हणून यांना 7,650 रुपयाचा कापसाला भाव मानवत येथे मिळाला. त्यानंतर पुढची एक पावती बघा, ज्याच्यामध्ये शेख हारून यांना 7,680 रुपयापर्यंतचा भाव कापसाला मिळाला. त्यानंतर मित्रांनो बघा, अन्सीराम लगडे म्हणून आहे, यांना 7,700 रुपयापर्यंत कापसाला मानवत येथे भाव मिळाला. त्यानंतर बघा, विकास राठोड म्हणून शेतकरी आहे, यांना 7,690 रुपयापर्यंत कापसाला भाव मिळाला. त्यानंतर मित्रांनो बघा, नामदेव शीतफळे म्हणून आहे, यांना 7,590 रुपयापर्यंत भाव मिळाला. त्यानंतर मित्रांनो, गजानन राठोड म्हणून शेतकरी आहे, यांना 7,670चा भाव मिळाला. आता मित्रांनो, इतर बाजार समितीचे अपडेट घेऊ आपण पटापट. सिंधी येथे मध्यम स्टेपल कापूस 24 क्विंटल आवक जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो, वर्धा जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणघाट जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त 7,500 रुपये. पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,530 रुपये. पुढील बाजार समिती उमरेड जास्तीत जास्त 7,620 रुपये. पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती घाटंजी जास्तीत जास्त
7,700 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,979 रुपये. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त 7,575 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेस. धन्यवाद.